नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करतो इयत्ता 11वी इतिहास प्रकरण 4 वैदिक काळ स्वाध्याय। तर बघा मित्रांनो, चौथ्या प्रकरणाचा स्वाध्याय बघतोय। या अगोदर आपण पहिलं, दुसरं, तिसरं या तीनही प्रकरणांचा स्वाध्याय बघितलाय आणि त्याचबरोबर इथून पुढच्या सुद्धा बऱ्याचशा प्रकरणांचा स्वाध्याय आपण अपलोड करणार आहोत। तर पुढच्या सगळ्या व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचावे असं वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर मित्रांनो प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर बघा, या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पुढील विधाने पुन्हा लिहा। यातला पहिला प्रश्न आहे, शेतीचे महत्त्व ऋग्वेदाच्या टिंबटिंब मंडलात मांडले आहे। अ 4व्या, ब 10व्या, क 8व्या, क ड 6व्या। तर ब 10व्या हे उत्तर बरोबर आहे। दुसरा प्रश्न, कुंभकाराचा कारागीर म्हणून उल्लेख टिंबटिंब प्रथम होतो। अ ऋग्वेदामध्ये, ब यजुर्वेदामध्ये, क सामवेदामध्ये, ड अथर्ववेदामध्ये। तर ब यजुर्वेदामध्ये हे उत्तर बरोबर आहे। तिसरा प्रश्न, पशुधनाचे रक्षण करणारा टिंबटिंब हा देव होता। अ इंद्र, ब पूषण, क अश्विन, क ड वरुण। तर ब पूषण हे उत्तर बरोबर आहे। पुढचा प्रश्न आहे, ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा। तर यातली चुकीची जोडी आहे कष्ट। कष्ट म्हणजे शेतकऱ्यांचा जनसमूह व त्यांच्या गाव वसाहती। इथे विहिरीतील पाणी काढण्याचे साधन दिले ते चुकीचं आहे। पुढचा प्रश्न आहे क नावे लिहा। बघा, भाषाशास्त्राची एक शाखा म्हणजे फिलॉलॉजी। पुढचा, 10 जनसमूहांच्या प्रमुखांमध्ये झालेले युद्ध म्हणजे दाशराज्ञ युद्ध। पुढचा आहे, नांगरट केलेली उपजाऊ जमीन म्हणजे उर्वरा। पुढचा प्रश्न आहे, पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा। बघा, पूर्व वैदिक संस्कृतीमध्ये जनसमूह, तर जनसमूह होते पुरु, अनु, यदु, द्रुह्यु, तुवर्ष। आणि दाशराज युद्ध म्हणजे काय, तर 10 जनसमूहांच्या प्रमुखामध्ये झालेले युद्ध। आणि व्यवसाय म्हणजे काय, कुठले कुठले व्यवसाय होते पूर्व वैदिक संस्कृतीमध्ये, तर शेती, पशुपालन, व्यापार, सुतारकाम, कुंभारकाम, अवजारे उपकरणे घडवणे, चर्मोद्योग, धातुकाम, शिडाच्या बोटी बनवणे असे व्यवसाय होते। आणि देवता कुठल्या होत्या, तर अश्विन व इंद्र शेतीशी संबंधित देवता, पूषण पशुधनाचे रक्षण करणारी देवता, आणि वरुण म्हणजे जलमार्गाचे रक्षण करणारी व पर्जन्याच्या संबंधित देवता। पुढचा प्रश्न आहे बघा, पुढचा प्रश्न आहे, योग्य कारण निवडून विधान पूर्ण करा। तर वैदिक लोकांना पणी हे त्यांचे शत्रू वाटत, कारण ते वैदिक लोकांच्या गायी पळवून नेत असत। हे उत्तर बरोबर आहे। हे वाक्य आहे बरोबर क। पुढचा प्रश्न बघा, या ठिकाणी चौथा प्रश्न आहे, आपल्याला तुमचे मत नोंदवा। यातला पहिला प्रश्न, आर्यांच्या मूळ स्थानाविषयी विविध मते आहेत। बघा, उत्तर याचं सांगताना आपण म्हणू शकतो, आर्यांचे मूळ स्थान नेमके कोणते याबाबत इतिहासकारात विविध मतमतांतरे आहेत। एक, वैदिक आर्यांचे भारतात इसवी सन पूर्व 1500च्या सुमारास आगमन झाले असा एक मतप्रवाह आहे। तर वैदिक आर्य लोक प्रथमपासून सप्त सिंधू नदीच्या प्रदेशात राहत होते, ते बाहेरून आलेले नाहीत असे काही विद्वानांचे मत आहे। दुसरा मुद्दा आहे, आर्यांचे मूळ स्थान उत्तर ध्रुवीय प्रदेशात होते असे मत लोकमान्य टिळकांनी मांडले। तिसरा मुद्दा, काहींच्या मते भारताबाहेरून आलेल्या आर्यांनी येथील नागरी हडप्पा संस्कृतीचा नाश केला। चौथा मुद्दा, काही इतिहासकारांच्या मते उत्तर हडप्पा संस्कृती म्हणजे वैदिक आर्यांची संस्कृती होय। आणि पाचवा मुद्दा, वैदिक वाङ्मयाचा अभ्यास करणाऱ्यांच्या मते आर्य लोक पश्चिमेकडून भारतात आले। हडप्पा संस्कृती आणि सप्त सिंधू प्रदेशातील वैदिक आर्य एकच होते का, यावर सध्या संशोधन चालू आहे। पुढचा मुद्दा आहे, पुढचा प्रश्न, ऋग्वेदकालीन जनसमूह शेती करणारे होते। उत्तर, पूर्व वैदिक काळात सप्त सिंधूच्या प्रदेशात ऋग्वेदकालीन संस्कृती अस्तित्वात होती। या संस्कृतीतील जनसमूह हे शेती करणारे होते, याचे अनेक उल्लेख ऋग्वेदात येतात। पुढचा मुद्दा आहे, अश्विन व इंद्र या देवतांचा शेतीशी संबंध आहे। अश्विन व इंद्र नांगर धरतात व भरपूर अन्न मिळवून देतात असा वैदिक वाङ्मयात उल्लेख केलेला आहे। तिसरा मुद्दा, नांगराने नांगरट म्हणजे कृष करणाऱ्या शेतकऱ्यांचा जनसमूह आणि त्यांच्या वसाहती म्हणजे कृष्च अशी संज्ञा वाङ्मयात आढळते। ऋग्वेदात शेतीचे विशेष महत्त्व जाणून घेणे महत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे।
चौथा मुद्दा, उर्वरा म्हणजे नांगरट केलेल्या उपजाऊ जमिनीत हे लोक सातूचे मुख्य पीक घेत असत. सिंचनासाठी विहिरीचे पाणी उपयोगात आणत असत. ऋग्वेदातील या साऱ्या उल्लेखांमुळे हे जनसमूह शेती करणारे होते हे सिद्ध होते. यातला पुढचा प्रश्न बघा, संकल्पना स्पष्ट करा. पाचवा प्रश्न आहे. त्यामधली पहिली संकल्पना आहे, आर्य लोकांचे मूळ वसतिस्थान. उत्तर, आर्य लोकांचे मूळ वसतिस्थान कोणते याविषयी इतिहास अभ्यासकांत एकमत होत नाही. 1. आर्यांच्या संस्कृतीची माहिती त्यांनी रचलेल्या वैदिक वाङ्मयातून मिळते. 2. आर्यांचे मूळ वसतिस्थान उत्तर ध्रुवीय प्रदेशात होते असे लोकमान्य टिळकांचे मत होते. 3. वैदिक वाङ्मय आणि पुरातत्वीय संस्कृती या क्षेत्रांतील संशोधकांच्या मते आर्य पश्चिमेकडून भारतात आले असावेत. 4. तर काही विद्वानांच्या मते उत्तर हडप्पा संस्कृती ही वैदिक आर्य संस्कृती होती व या संस्कृतीतील लोकांचे वास्तव्य सप्त सिंधूंच्या परिसरात होते. पुढचा मुद्दा आहे संकल्पना इंडो युरोपियन भाषा गट. याच्यामध्ये उत्तर आहे पहिला मुद्दा, पूर्वेकडील संस्कृती आणि देश यांचा अभ्यास करणाऱ्या युरोपियन अभ्यासकांनी संस्कृत आणि युरोपीय भाषांमधील साधर्म्याचा अभ्यास करून या भाषांची जननी असणारी एक प्राचीन इंडो युरोपियन भाषा होती अशी कल्पना मांडली. 2. 16व्या शतकात फिलिपो सासेटी या इटालियन अभ्यासकाने संस्कृत आणि लॅटिन भाषांमधील साम्य प्रथम नोंदवले. 3. इंडो युरोपियन भाषांचे मूळ एक असावे या कल्पनेला या नोंदीमुळे बळ मिळाले. आणि 4. संस्कृत भाषा ही इंडो युरोपियन भाषा गटातील एक अतिप्राचीन शाखा असावी असे प्राच्यवादी अभ्यासकांना वाटते. तर मित्रांनो, एकंदरीत चौथं प्रकरण जे आहे या चौथ्या प्रकरणाचा स्वाध्याय आपण आज समजून घेतला. आणि या अगोदर पहिलं प्रकरण, दुसरं प्रकरण, तिसरं प्रकरण या तीनही प्रकरणांचे स्वाध्याय आपण बघितलेले आहेत. तर या 3 प्रकरणांचे स्वाध्याय तुम्ही नसतील बघितले तर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती बघू शकताय. तर आज चौथं प्रकरण आपण पाहिलं. तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघितली याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचा मनापासून आभारी आहे. ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल मित्रांनो तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा. आणि बरेचसे विद्यार्थी नवीन आहेत. तुम्ही जर नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. ठीक आहे मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार. लवकरच भेटू आपण 5व्या प्रकरणाचा स्वाध्याय घेऊन. धन्यवाद.